काल महत्त्वाची घडामोड घडल्यानंतर आज काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह, डोकेदुखीवर तोडगा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। नाना पटोलेंवरील अंतर्गत संघटनात्मक रोष कमी करण्यासाठी बाळासाहेब थोरात यांना पुन्हा ताकद दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। थोरात यांना राज्यसभा निवडणुका आणि सध्याच्या संघटना बांधणीची जबाबदारी मिळणार आहे। मल्लिकार्जुन खरगे आणि के.सी. वेणुगोपाल यांच्याकडून थोरात यांना फोन कॉल आलाय। अशोक चव्हाण यांचा राजीनामा नंतर पक्षातील डॅमेज कंट्रोल आणि संघटना बांधणीकडे आता विशेष लक्ष देण्याच्या सूचना आल्या आहेत। नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे वाढलेल्या नाराजीवर दिल्ली हायकमांडकडून सारवासारवीचा प्रयत्न सुरू आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे। सागर, नाना पटोलेंबाबत तक्रारी प्रचंड वाढल्या होत्या आणि आता त्याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरातांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू झालेला दिसतोय। मुळात काँग्रेसमध्ये असणारा अंतर्गत कलह आणि यामुळेच अनेक काँग्रेसचे नेते काँग्रेसचा हात सोडत हातात कमळ घ्यायच्या तयारीत आहेत। अशा परिस्थितीमध्ये डॅमेज कंट्रोल करण्याचा भाग म्हणून नाना पटोले यांच्याबरोबरच बाळासाहेब थोरात यांना अधिक ताकद राज्यात देण्याची हालचाली सुरू झाल्याचं दिसून येतं। दिल्ली हायकमांडकडनं तशा स्वरूपाचे संकेत देण्यात आलेले आहेत। बाळासाहेब थोरात हे विद्यमान गटनेते आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये नाना पटोले यांच्या प्रदेश कार्यालयाच्या वतीने ज्या कार्यपद्धती आहेत त्यावरून विजय वडेट्टीवार असतील, सुनील केदार असतील, नितीन राऊत असतील, हे विदर्भातलेच नेते अधिक नाराज आहेत। दुसरीकडे अशोक चव्हाण असतील किंवा मराठवाड्यातले अमित देशमुख आहेत, यांच्यामध्ये सुद्धा नाराजी मोठ्या प्रमाणात आहे। पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा बंटी सतेज पाटील ज्यांच्याशी थोरातांचे अतिशय निकटवर्ती संबंध मानले जातात, पृथ्वीराज चव्हाणांशी संबंध मानले जातात, पण त्यांचे देखील नाना पटोलेंशी तितकंसं फारसं सख्य नाही। या सगळ्या परिस्थितीमुळे नाना पटोले यांच्या ऐवजी बाळासाहेब थोरातांना समोर करत आमदारांमधली नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय। दिल्ली हायकमांडचा हा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न किती यशस्वी ठरेल याविषयी तर्कवितर्क आहेत, पण तूर्तास तरी अंतर्गत कलह कमी करण्याचा एक जुजबी प्रकार म्हणून बाळासाहेब थोरातांना पुढे केलं जात आहे। अगदी बरोबर आहे। उशिरा का होईना पण काँग्रेसमध्ये हे बदल आता घडताना दिसत आहेत असं कदाचित काँग्रेस कार्यकर्ते म्हणत असेल। धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी।